महाराष्ट्रातील 20हून अधिक संत महंत यांना घुसखोर म्हणून जाहीर पत्रकार परिषद व सोशल मीडियाद्वारे संबोधणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विकास लवांडे या व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली। गुरुवारी दिनांक 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास लवांडे नामक व्यक्तीने सामाजिक न्याय व्यवस्था व स्वास्थ्य संकटात यावे म्हणून तसेच हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखाव्या या हेतूने महाराष्ट्र राज्याचे वैभव असलेल्या वारकरी संप्रदायातील विविध साधू संत महंत यांची नावे घेऊन त्यांना घुसखोर सारखा शब्द वापरून प्रचंड मोठा अपमान केलाय। यामुळे प्रचंड रोष सकल हिंदू समाजाच्या मनामध्ये निर्माण झालाय। या व्यक्तीला अटक न झाल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याची सर्व जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील असेही निवेदनात स्पष्ट केलाय। पूर्ण महाराष्ट्राला पूजनीय असणाऱ्या सुमारे 20 पूजनीय संत महंतांबद्दल कोणताही विचार न करता, कागदोपत्री पुरावा न देता, कोणत्याही सक्षम न्यायालयांचे निर्णय न घेता मनाला वाटेल तसे बोलण्याचा अधिकार म्हणून समाजाचे सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य या लवांडे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने केले आहे। त्यामुळे या लवांडे व्यक्तीविरुद्ध तहसील प्रशासनाने पोलीस प्रशासनास हाताशी धरून स्वतःहून फिर्याद नोंदवून घ्यावी व कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या विविध आंदोलन, मोर्चे व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदे सुव्यवस्थेचा प्रश्नास आपण दोन्ही प्रशासन जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात यावी असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। हे निवेदन निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले। सकल हिंदू समाज, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री रामराज्य उत्सव समिती, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान, नेवासा तालुका वारकरी संप्रदाय देवगड भक्त मंडळ यांच्या वतीने ही निवेदने देण्यात आली आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। काढणं निश्चितपणानं निषेधार्ह आहे। खरं तर घुसखोर कोणाला म्हणायचं की जे सरकार ज्या घुसखोरांचा या ठिकाणी बंदोबस्त करत आहे ते बाजूला राहिले, परंतु जे थोर संत महंत जे आपणा सर्वांना, सर्व समाजाला जे एक वंदनीय आहेत, अशा थोर संतांविषयी हे गैरउद्गार कोणी सहन करणार नाही। आणि म्हणून निश्चितपणानं सर्व सकल हिंदू समाज यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर कितीही निषेध केला तरी हा कमी होणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी जी भावना वकील साहेबांनी हिंदू समाजाच्या वतीनं व्यक्त केलेली आहे, 2 निवेदनं या ठिकाणी तयार झालेले आहेत की प्रशासनानं त्या समाजकंटकाविषयी ज्यांनी हे काल एका सर्व मीडियाला पुढे घेऊन जो बरळलेला आहे त्याचा बंदोबस्त करण्याचं काम आणि प्रशासनाने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमच्या सर्व सकल हिंदू समाजाची बांधवांची मागणी आहे। धन्यवाद। ते कृत्य करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, हे मात्र अतिशय लाजिरवाणी या हिंदूसाठी आहे। हिंदूसाठी या उद्देशाने की आज पूर्ण देशामध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे, तरी हिंदूंबद्दल कोणीही बोलायला तयार नाही, हिंदूंबद्दल कोणीही कायदा करायला तयार नाही। आज उठसूट कोणीही हिंदूंबद्दल बोलतोय, हिंदू संतांबद्दल बोलायची हिंमत त्यांच्या हात झाली आहे। जो हिंदू आज केवळ आपल्या संत महंतांमुळे, त्यांच्या वारशामुळे टिकून होता, जो हिंदू आज त्यांच्या संस्कृतीमुळे टिकून आहे, ज्या हिंदूंना आज हे सर्व संत महंत एकत्र आणतात, अशा हिंदूंना तोडण्याचं काम या संत महंतांवर आरोप करून ते करत आहेत। त्यांचा उद्देश एकच आहे की हा हिंदू जर तोडायचा असेल तर संत महंतांना टार्गेट करा। आणि असे संत महंत ज्यांचे आज फोटो आपापल्या प्रत्येकाच्या दुकानात आहेत, प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये आहेत आणि ते आपले श्रद्धास्थान झाले आहेत, आणि हे श्रद्धास्थान कुठंतरी त्यांना आपण दिवसायचं, त्यांना बाजूला करायचं, अशा दृष्टीने आज जो काही काल एका राष्ट्रीय नेता आहे आणि त्या राष्ट्रीय नेत्याने जो काही निबंध लिहिला होता, त्या निबंधाचं अवलोकन करून त्याने काल राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह दाखवून आपली भूमिका मांडली। सोशल मीडिया, पत्रकार परिषद घेऊन तो सरळ सरळ म्हणतोय की घुसखोर। हा घुसखोर म्हणजे कोण? जे बांगलादेशातून येतात, जे पाकिस्तानातून येतात ते घुसखोर। आणि तो व्यक्ती आज सांगतोय की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या संत महंतांनी घुसखोरपणा केलाय। अरे नालायका, तुला कळतंय का काय बोलतोय तू? घुसखोर म्हणजे काय? अरे घुसखोर हा व्यक्ती असतो ज्याने इतर धर्माचे लोक आपल्या धर्मावर येतात त्यांना घुसखोर म्हणतात। आणि हे व्यक्ती आज हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतात। जो हिंदू झोपला होता, जो हिंदू जागी नव्हता, ज्या हिंदूला आपले हक्क कर्तव्य कळत नव्हते, जो हिंदू आज जागू होऊन तो त्याचे कर्तव्य अंमलबजावणी करत आहेत, त्या हिंदूंना जागृत करणाऱ्या या संत महंतांना हा नालायक घुसखोर म्हणतोय। त्याच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, त्याच्याकडे कोणतेही कोर्टाचे न्यायालयाचे निर्णय नाही। जो घुसखोर सिद्ध करू पाहतोय आपल्या संत महंतांना, अशा या नालायकाचा निषेध करण्याकरता आपण एकत्र आलो।